नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की बनवणार आहोत. तर थंडीचे दिवस आहे आणि संक्रांत ही आपली जानेवारी महिन्यात येते आणि जानेवारीमध्ये खूपच थंडी असते. तर अशा वेळी आपण हे तिळाचं सेवन करायला पाहिजे. तर चला आता आपण तिळाची चिक्की बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: 1 वाटी तीळ, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ. आता आपल्याला तीळ हे 2 मिनिट छान भाजून घ्यायचे आहे. कढई तापलेली आहे, यामध्ये तीळ घालून घेऊया. तीळ हे आपण 2 मिनिट छान भाजून घेणार आहोत. जास्त देखील आपल्याला हे भाजायचे नाही. आपले तीळ हे भाजून झालेले आहे. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया. आपले तीळ चांगले भाजून झालेले आहे. आता कढईमध्ये आपण गूळ घालून घेऊया. आपल्याला गूळ हा वितळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. 1 मिनिट गूळ वितळला की त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. गूळ वितळलेला आहे, यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत आणि साखर देखील आपल्याला 2 मिनिट छान वितळू द्यायची आहे. याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. आपण 2 मिनिट सतत हलवत राहायचं आहे. आपला गूळ आणि साखर हे छान वितळत आहे. आपल्याला हे मंद आचेवर करायचं आहे. याला 3 ते 4 मिनिट लागेल. गूळ आणि साखर विरघळते आहे तोपर्यंत आपण इकडे पोळपाटाला तेलाचा हात लावून घेणार आहोत. यावरती आपण ही पापडी बनवणार आहोत. असं तेल लावून घेतलं की आपली तिळाची वडी ही खाली चिटकत नाही आणि सहज निघते. आपल्या गुळाची आणि साखरेची चासणी बनलेली आहे. यामध्ये छान अशी बुडबुडी यायला लागली की आपल्याला त्याला तीळ घालून घ्यायचे आहे. गॅस आता आपण बंद करणार आहोत आणि यामध्ये तीळ घालून घ्यायचे आणि पटपट हलवायचं आहे. थोडंसं आपण यामध्ये साजूक तूप घालणार आहोत. अगदी थोडंसंच घालायचं आहे, अर्धा चमचा, म्हणजे आपल्या चिक्कीला छान शायनिंग येते. आता आपलं चिक्कीचं मिश्रण हे तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. याची छान चासणी झालेली आहे. आता आपण हे पोळपाटावर काढून घेणार आहोत. फार गरम असतं, याला हात लावू नका, नाहीतर तुम्हाला भाजू शकतं. हे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपण ही चिक्की बनवणार आहोत. आपलं चिक्कीचं मिश्रण हे थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण हे बेलण्याच्या सहाय्याने छान असं लाटून घेऊया. अगदी आपल्या मस्त खुसखुशीत अशी तिळाची चिक्की बनणार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा. आपली चिक्की ही छान बेलण्याने पसरून घेतलेली आहे. आता आपण याच्या लगेच वड्या पाडून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीनं आपण सुरीने याच्या छान हव्या त्या आकाराचे काप करून घेऊया. तुम्ही नंतर जर करायला गेलात तर तुमच्या ह्या वड्या व्यवस्थित होणार नाही. तर असं ओलसर असतानाच आपल्याला ह्या सर्व वड्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण 15 मिनिटांनी ही चिक्की काढणार आहोत. पटपट असे काप करून घ्यायचे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या वड्या बनवू शकता. आपलं चिक्कीचं मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता आपण ही चिक्की अशी काढून घेऊया. थंड झालं की आपली चिक्की मस्त निघते. हे बघा, छान निघलेली आहे. अगदी कुरकुरीत आणि अतिशय पौष्टिक अशी आपली तिळाची चिक्की तयार झालेली आहे. बघा, छानच झालेली आहे. तुम्ही आवाज देखील ऐकू शकता.
तयार झाली आपली मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची चिक्की. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.